हळदीच्या दरामध्ये घसरण झालेली आहे, त्यामुळे हळद उत्पादक चिंतेमध्ये आहेत। दिवाळी संपताच वाशिम बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल हळदीला 13,000चा भाव मिळालाय। हळदीच्या दरामध्ये 1,000ची घसरण झाली आहे। धुळे जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी पावसाने हजेरी लावली। बेमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम पुरता मातीमोल झाला। काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हताश आणि हतबल झालाय। दरम्यान शासनाने तत्काळ पंचनामे करावेत अशी मागणी केली जाते। जालना जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। सलग 3 दिवस पाऊस झाल्यानंतर आता आणखी 8 दिवस पाऊस पडणार आहे असा इशारा हवामान विभागाने दिला। मका, सोयाबीन, कापूस भिजल्यामुळे मोठं नुकसान झालंय। जालन्यात सततच्या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजला। गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनामध्ये घट झाली, तर आता कमी दराने कापूस बाजारामध्ये विकावा लागणार असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसतोय। किती क्विंटल असं? जालन्यामध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। भोकरदनमधील बरंजळा साबळे इथं शेतकऱ्याची मळणी केलेली 50 क्विंटल मका भिजली। अचानक आलेल्या पावसामुळे मका भिजली आहे, त्यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। यंदा पावसाळा लांबल्यानं शेतजमिनीमध्ये अजूनही पाणी आहे, त्यामुळे पेरणीपूर्वीची मशागत वेळेत होत नसल्यानं काही भागात अजूनही पेरणी झाली नाहीये। अहिल्यानगर जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपर्यंत पेरणी पूर्ण झाली असून येणाऱ्या एका महिन्यात पेरणी पूर्ण होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। बीडच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय। अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली, तर ग्रामीण भागात खरीपातील वेचणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। नाशिक जिल्ह्याला पावसानं झोडपलेला आहे। गेल्या 3 महिन्यात पावसामुळे 3,74,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। तर या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू करण्यात आलंय।